शिवाजी पार्कच्या सभेना नेहमीच एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, हे बरोबर आहे. कारण ज्या बाळासाहेबांनी ज्या अनेक दिग्गज त्या ह्याच्यावरती अत्रे असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, शरद पवार असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा अडवाणी असतील, महमूद महाजन असतील, मुंडे असतील, इथे स्वतः बाळासाहेबांनंतर उद्धवजी, ही अशी अव्यात या सभा होत राहतात. तर या महाराष्ट्र जिल्ह्याच्या देशातल्या एकूण जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या इथे विधानसभेला येऊन पंतप्रधानांना सांगावं लागतंय की सभा घेऊन सांगावं लागतंय. इथे देशाचे गृहमंत्री त्यांना इकडे येऊन लोकांना संबोधित करावं लागतंय. म्हणजे आम्ही याच्या आधीच्या ज्या सभा पाहिल्या त्या कुठेतरी एक किंवा दोन पंतप्रधान घ्यायचे. मग इंदिरा गांधी असतील, बाकी सगळ्यांना म्हणजे इंदिरा गांधींना तर पाहिलंय, बाकीच्यांचं ऐकलंय, तर ते घ्यायचे. पण इथे 17 महाराष्ट्रात सभा, आणि हा 17 आकडा आहे ना, हा लोकसभेला पण होता. तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनी 17 दिया बहुत खतरा. त्यामुळे तुम्ही या आलात, तुमचं स्वागत आणणारे करतील, आम्हीही करतो, कारण आमचे तुम्ही पंतप्रधान आहात, त्यामुळे आम्हीही करतो. पण पंतप्रधान म्हणून बघा, मी पक्षाची प्रवक्ती आहे म्हणून मी बोलणार. पंतप्रधान म्हणून तुम्ही जे काही नारे देताय या महाराष्ट्रात, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची भूमी, शाहू फुले आगरकरांची भूमी, टिळकांची भूमी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी, या महाराष्ट्रामध्ये कधीच कटेंगे बटेंगे, एक है तो सेफ है, शब्दाचे फवारे खूप आहेत. मुळात हा महाराष्ट्र कधी कटणार नाही, बटणार नाही, आणि कधी कोणाला असा लुटायलाही देणार नाही. लुटमार चालली आहे. मग पंतप्रधानांनी रोजगार देंगे, कबूल, गए हुए रोजगार कभी लाएंगे, वो कौन बताएंगे. आमचे रोजगार घेऊन गेले ना, 36,000 1 लाख करोडचे, 36, 40, 80 हजार करोडचे जे रोजगार नेले, त्या रोजगारावरती कधी बोलणार तुम्ही. देंगे करेंगे तो 14 पासून ऐकतोय, 15 लाख आएंगे, 1500 आ रहे. वो भी कोई भी किसी के प्रचार रैली में दिखे, त्या महिलांचा बंदोबस्त करणार सांगणारे पण आमदार तुमचेच आहेत, खासदार तुमचेच आहेत. जसं ओ मुन्नाभाई, तसे तुमचे खासदार आहेत मुन्नाभाई, काही बोलतायत. त्यांना कधी दम देणार, त्यांना कधी नीट बघायला सांगणार. फक्त इमोशनल ड्रामा नकोय आता लोकांना. महाराष्ट्राच्या जनतेला नोकरी द्या, धंदा द्या, सुरक्षा द्या, आरोग्य द्या, शिक्षण फुकट द्या. शिक्षणावर प्रचंड खर्च, म्हणजे जे फुकट द्यायला पाहिजे त्याच्यावर प्रचंड खर्च, आणि जे नाही द्यायला पाहिजे ते फुकट देत आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही मीडिया सगळा दाखवणार आहात, त्याबद्दल नो डाऊट, आणि दाखवलं पाहिजे. पंतप्रधान आहे, सन्मान आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही इथल्या लोकांना आश्वासनं देऊन
त्या आश्वासनानंतर जे आमचे अमित शाह आहेत त्यांनी सांगितलं ये तो जुमला है, ऐसा तो कहा ही जाता है, इलेक्शन में ऐसा कहा ही जाता है, तो जुमला होऊ नये एवढीच विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.